नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण छोले मसाला बनवणार आहोत झटकीपट। तर त्याच्यासाठी रात्रभर छोले भिजत घातले होते। छोले छान 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेत। आता त्याच्यात आपण 2 उभे चिरलेले कांदे आहेत ते टाकून घेऊ। त्यातच 2 टमाटर घेतलेले आहेत, 2-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, थोडासा लसूण घेतलेला आहे आणि थोडासा गरम मसाला घ्यायचा आहे। छान सर्व मिक्स करून शिजवून घ्यायचे। 6 शिट्या करायच्या आहेत। गरम मसाल्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, लविंग, काळी मिरी सर्व घेतलेले आहे। त्यातच आता आपण चहाचं पाणी टाकून घेऊ। चहा पावडर उकळून घ्यायची आणि त्याचं पाणी करून त्याच्यात टाकायचं, म्हणजे छान कलर येतो। चवीनुसार मीठ टाकून घेतलंय, थोडंसं सोडा टाकायचा आणि झाकण लावून 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या। तर 2 शिट्या करून घेतलेल्या आहेत। आता थंड होऊ द्यायचा, पूर्ण कुकर छान थंड होऊ द्यायचा, नंतरच त्याचं झाकण काढायचं। तर झाकण काढून घेतले। आता जी खडे मसाले आपल्याला नको त्याचे सर्व काढून घेऊ। टमाटरची सालं सुद्धा काढून घ्यायची। दालचिनी काय असेल हे सर्व खडे मसाले काढून घ्यायचे। टमाटरचे साल काढून घ्यायचं, म्हणजे ते दाताखाली येत नाहीत। आता सर्व व्यवस्थित 1 चमचा घ्यायचा आणि छान असं घोटून घ्यायचं। तर एकदा चेक करू की छोले शिजलेत का नाही। तर छान छोले शिजलेले आहेत आणि छान असा कलर सुद्धा आलेला आहे छोल्यांना। जसं आपण धाब्यावरती खातो का नाही, सेम तसा कलर आलेला आहे। आता थोडंसं घोटून घेऊ, त्याच्यामुळे काय होईल, टमाटर आणि कांदा आहे ना त्याची छान अशी पेस्ट होऊन जाईल। तुम्हाला नको हवे तेवढे सर्व गरम मसाले काढून घ्यायचे। आता सर्व व्यवस्थित घोटून घेऊ। छान एकजीव झालेलं आहे। आता आपण त्याच्यात मसाले टाकून घेऊ। लाल तिखट घेतलेलं आहे, धना पावडर घ्यायचं, धना पावडर, जिरा पावडर, हळद घेतलेली आहे, परत छोले मसाला घेतलेला आहे, थोडीशी आपण कसुरी मेथी आहे ती छान चुरून घेतली, ती सुद्धा टाकून घेऊ आणि परत एकजीव करून घ्यायचं। आता आपण मीठ नाही टाकणार आहे, कारण छोले शिजताना आपण मिठाचा वापर केलेला होता, म्हणून आता काय मिठाची गरज नाही। तर छान मिक्स झालेलं आहे। तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता जर तुम्हाला एक्स्ट्राचं तेल खायचं नसलं तर। बिना तेलाची सुद्धा छोले छान लागतात। आता आपण त्याला थोडं साईडला करून घेऊ आणि तडका रेडी करूया। तडका रेडी करण्यासाठी एक फ्राय पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झाले की 1 चमचा जिरे टाकायचेत। जिरे व्यवस्थित तडतडू द्यायचे। जिरे तडतडले की त्याच्यात आलं उभं चिरून घेतलं होतं ती टाकून घेऊ आणि 2-3 लाल मिरच्या आहेत त्या टाकून घ्यायच्या। थोडीशी हिंग टाकायची आणि छान व्यवस्थित तडका रेडी करायचा आहे। आता आपला तडका रेडी करून झालेला आहे। थोडंसं कलरसाठी आपण त्याच्यामध्ये लाल तिखट 1 चमचा टाकून घेणार आहे आणि तयार केलेला तडका आपण छोल्यामध्ये टाकून घेऊ आणि आता लगेच त्याला झाकण लावून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटासाठी त्याच्यावर असंच झाकण ठेवायचे आणि 2 ते 3 मिनिटानंतर आपण झाकण उघडून घेऊ। कुकरला झाकण नाही लावायचं, फक्त वर ठेवायचे। तर छान अशी उकळी आली, आपले छोले रेडी झालेले आहेत। छोल्यामध्ये आपण एवढं पाणी ठेवणार आहे कारण पुरीसोबत खाताना थोडासा रस्सा चालतो आणि खूप छान लागतं। आता त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि 1 उकळी येऊ देऊ व्यवस्थित। तर छान असे आपले छोले मसाला रेस्टॉरंटवानी रेडी झालेला आहे। तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केले।